बेस्ट कृती समिती संप सुरू ठेवण्यावर ठाम असली तरी बेस्ट कामगार सेना मात्र संपाबाबत संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर करणार असल्यामुळे या संपात फूट पडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। सामंजस्यपणे कृती समितीने मार्ग काढला नसून यावर संध्याकाळपर्यंत तोडगा निघेल असं बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी म्हटलंय। बेस्ट कृती समिती आणि महापालिका आयुक्त प्रशासनाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही। दरम्यान कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत। शिवसेनेनं आणि पालिका प्रशासनानं बेस्ट कर्मचाऱ्यांची फसवणूक केली असून शिवसेना पाठपुरावा करण्यात कमी पडली असल्याचं बेस्टचे नेते आशिष चेंबूरकर आणि युनियनचे नेते रमाकांत बने यांनी म्हटलंय। कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशभरातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून 2 दिवसीय संप पुकारलेला आहे। या संपात बँक, विमा, पोस्ट ऑफिससह देशभरातील विविध क्षेत्रातील कर्मचारी जे आहेत आणि कामगार जे आहेत ते सहभागी होणार आहेत। विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील बेस्टचे 30,000 कर्मचारी बेमुदत संपावर गेले। त्यामुळे मुंबईतील बेस्ट बसची वाहतूक ठप्प झाली। बस नसल्यामुळे कुर्ला स्थानकामध्ये मोठी गर्दी झाली होती। कुर्ल्यातील बस स्थानकांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। सायन प्रतीक्षानगर परिसरामध्ये बेस्टचं मोठं आगार आहे। बसच्या संपामुळे रोज गजबजलेल्या या आगारातून एकही बस निघाली नसल्यामुळे शुकशुकाट पाहायला मिळाला। बेस्टच्या संपाचा परिणाम चेंबूर सांताक्रूज लिंक रोडवर झाला। चेंबूर सांताक्रूज लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। बेस्टच्या संपामुळे वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोनं प्रवास करणं अनेक प्रवाशांनी पसंत केलेलं आहे। यामुळे नेहमीपेक्षा जास्त गर्दी आज मेट्रोमध्ये पाहायला मिळाली। बस बंद असल्यामुळे मुंबईकरांसह बेस्टमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील फटका बसला। अनेक मुलांना संपामुळे पायीच प्रवास करावा लागला। विद्यार्थ्यांना उशीर झाला तरी वर्गात घेण्याच्या सूचना देत बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानं विद्यार्थ्यांना दिलासा दिला। बोईसर डेपोमध्ये पोलीस बंदोबस्तात बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संपाला सुरुवात केली। आजपासून सुरू होत असलेल्या 2 दिवसांच्या देशव्यापी कामगार संपामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया सामील होते। केंद्रीय कामगार संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिल्यानंतर सोलापुरात असंघटित कामगार आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी महामोर्चाचं आयोजन केलं होतं। मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली। कोल्हापुरातील बँकेच्या कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांच्या संपामध्ये सहभाग घेतलाय। बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शनं करत निषेध व्यक्त केला। देशभरातील बँक आणि पोस्ट ऑफिसचे कर्मचारी संपावर गेले असून आज बँक आणि पोस्ट ऑफिस बंद असल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला। वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारनं आक्रमक पवित्रा घेतला असून महावितरण, महाजेनकोच्या कर्मचाऱ्यांवर सरकार मेस्मा लावण्याच्या तयारीत आहे। पुण्यामध्ये महावितरणच्या विरोधात वीज कर्मचारी अभियंता संघटना कृती समितीनं संप पुकारलाय। तर येत्या 2 दिवसात विविध संघटनांच्या नेतृत्वात कर्मचारी संपामध्ये सहभागी होणार आहेत। सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात आज केंद्रीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। त्यामुळे या संपामध्ये मोठ्या खात्यातील पोस्ट खात्यातले जे कर्मचारी आहेत ते देखील आता सहभागी झालेत। कामगार कायद्यातील प्रस्तावित बदलांना विरोध दर्शवण्यासाठी पालघर टपाल कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप पुकारला। यामुळे टपालसह महावितरणच्या कार्यालयीन कामावर परिणाम झाला। कोल्हापुरातल्या पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांच्या संपामध्ये सहभाग घेतला। त्यामुळे पोस्टाच्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळतोय। औरंगाबादमध्ये 450 पोस्ट कर्मचारी संपावर गेले असून 2 दिवस हा संप सुरू राहणार आहे। मात्र भाजप पुरस्कृत संघटना या संपामध्ये सहभागी झालेल्या नाहीये। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या 2 दिवसीय संपामध्ये मनमाडसह नांदगाव तालुक्यातील कामगार देखील उतरले होते। दरम्यान आज मनमाड इथे कामगारांनी धरणं आंदोलन केलं। असंघटित बांधकाम कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा या कामगारांनी दिला। कोल्हापुरातील अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला। या मोर्चामध्ये कोल्हापुरातल्या हजारो अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला होता। पंकजा मुंडेंनी आता आपल्या वक्तव्यावरून युटर्न घेतलाय। धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयामध्ये प्रवेश करू शकणार नाही या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे। मात्र पुन्हा सत्ता प्रस्थापित केल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। दरम्यान पंकजा मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिल्या असून जर मला रोखल्यानं धनगर आरक्षण मिळणार असेल तर मला खुशाल रोखावं असं म्हटलंय। सवर्णांना 10% आरक्षण देण्याची वेळ आता निघून गेलेली आहे, कारण निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे आणि यांना आता उशिराही सुचलंय अशी टीका छगन भुजबळ यांनी सवर्ण आरक्षणावर केलेली आहे। ते मनमाडमध्ये बोलत होते। छत्रपती संभाजीराजेंच्या समर्थकांनी रामदास कदम यांना दिलेल्या धमक्यांबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजेंनी दिलगिरी व्यक्त केली। त्यानंतर बोलताना रामदास कदम यांनी आता या वादावर पडदा पाडलाय असं टीव्ही9शी बोलताना सांगितलं। समर्थकांनी रामदास कदमांवर अर्वाच्य भाषेमध्ये टीका केल्यानंतर संभाजीराजेंनी ही दिलगिरी व्यक्त केली। नयनतारा प्रकरणी आयोजकांचे श्रीपाद जोशींवर गंभीर आरोप झालेले आहेत। साहित्य क्षेत्रात दहशतवादी असल्याचा घणाघात या ठिकाणी करण्यात आलाय। यवतमाळच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये येणाऱ्या सहगल यांनी
सरकारच्या विरोधात भाषण लिहिल्यामुळे दबावतंत्र वापरण्यात आलं, एवढी दडपशाही इंदिरा गांधींच्या काळातही नव्हती, असं वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलं. आगामी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड उतरणार असल्याची घोषणा संघटनेकडून पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. शहापूरजवळ सीटू संघटनेच्या कामगारांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर आंदोलन केलेलं असून आंदोलनकर्त्यांनी यावेळेस मुंबई नाशिक हायवे जाम केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर बसून आंदोलन केल्यामुळे नाशिक मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी देखील झाली होती. पालघरच्या चारोटी इथे मुंबई अहमदाबाद महामार्गावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. यावेळेस शेकडो कामगार आणि शेतकरी रस्त्यावर उतरले होते. कल्याण डोंबिवलीतील 27 गावांच्या प्रश्नाबाबत राष्ट्रवादीनं रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळेस 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी अशी मागणीही करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी कल्याण शिळ मार्ग रोखून धरला होता. नागपूर मेट्रो टप्पा 2 ला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यासाठी 11,000 कोटींचा खर्च अपेक्षित असून लवकरच या मेट्रोचं काम सुरू होणार आहे. पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीचा विरोध दिवसेंदिवस वाढत जातोय. हेल्मेट कृती समितीनं हेल्मेटची अंत्ययात्रा काढून दशक्रिया विधी केला. यावेळेस हेल्मेटचं पिंडदान करून श्रद्धांजली वाहण्यात आली. हेल्मेट विरोधात कार्यकर्त्यांना मुंडन करून निषेध नोंदवला. यावेळेस राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपासह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ग्राम रोजगार सेवकांनी आमरण उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा या सेवकांनी दिला. गेल्या 6 दिवसांपासून अमरावतीच्या 5 जिल्ह्यांमध्ये ग्राम रोजगार सेवकांचं आमरण उपोषण सुरू असून त्यांच्या मागण्यांची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. उपोषणाच्या 7व्या दिवशीही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनानं दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनो आपली जनावरं परतूर पंचायत समिती कार्यालयामध्ये बांधावेत. शेतकऱ्यांनी सरकारसह प्रशासनाचा निषेध यावेळेस केलेला आहे. परतूर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर शासनाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. मागणी करूनही मनरेगाची कामं मिळत नसल्यानं हे शेतकरी आक्रमक झाले. वसईमध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र कुमार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. पोलीस ठाण्यामध्ये येऊन भाजप कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातला. या प्रकरणी विजेंद्र कुमार यांच्यासह 7 जणांवर वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. वसईमध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षांवर वालीव पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील भाजपचे नेते आणि उद्योजक रकर यांना 1 कोटींच्या खंडणीचा फोन आला. दरम्यान खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. काही अज्ञात तरुणांनी रेडकर यांना रस्त्यात गाठून ही धमकी दिलेली आहे. त्यानंतर धमकीचे फोनही केले. या प्रकरणी आजरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर 8व्या दिवशी अधिकाऱ्यांनी घरी येऊन निवेदन स्वीकारावं अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली होती. अखेर उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते यांनी तुपकरांच्या घरी येऊन निवेदन स्वीकारलंय. 8व्या दिवशी निवेदन घेतलं नाही तर 9व्या दिवशी तहसील कार्यालय पेटवून देण्याचा इशारा तुपकरांनी दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारलं. पंतप्रधान मोदी उद्या सोलापूर दौऱ्यावर असून त्यासाठी पालिका प्रशासनानं चमकोगिरी करायला सुरुवात केली. अनेक ठिकाणच्या भिंती रंगवण्याचं काम शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडूनच आता करवून घेतलं जात आहे. शहराची दुरावस्था झाकण्याचा पालिकेचा हा प्रयत्न असून त्यासाठी वरचेवर रंगरंगोटी आणि स्वच्छता करून स्मार्ट सिटीचं खोटं रूप दाखवण्याचा प्रयत्न पालिका करतेय. नागपूरच्या पंचतारांकित रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचं उघड झालं. या प्रकरणी गुन्हे शाखेने एका तरुणीला आणि एका महिला दलालाला ताब्यात घेतलं. आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालवणारी दलाल माया पुजाराव हिला पोलिसांनी अटक केली असून ती हाय प्रोफाईल ग्राहकांना तरुणी पुरवत होती. जालन्यामध्ये 60 एकर ऊसाला भीषण आग लागल्याची घटना घडली. भीषण आगीमध्ये 60 एकर ऊस जळून खाक झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. जालन्याच्या कुंभारझार येथील ही घटना असून आगीमुळे अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. रायगडमधील वडखळच्या कामगार वसाहतीमागे आग लागली असून या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बीडच्या आडात मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीवरून दलाल आणि व्यापाऱ्यांमध्ये तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत 3 जण गंभीर जखमी झाले. या दगडफेकीमुळे आडत मार्केटमध्ये तणाव निर्माण झाला. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करतायत. नागपूर जिल्ह्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मारुती झेन गाडीच्या दाराच्या आत लपवलेली अवैध दारू हस्तगत करून 2 आरोपींना अटक केली. दारू तस्करीची ही आयडिया पाहून पोलिसही चक्रावून गेलेत. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं या कारवाईत 5 पेट्या देशी दारू जप्त केली. पोलीस आता या प्रकरणाच्या संपूर्ण मुळाशी जाऊन आणखीन आरोपींना अटक करणार आहेत. कोल्हापुरातील गडिंग्लजमध्ये नेसरी गावामध्ये एका विद्यार्थिनीला एसटीनं धडक दिली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला असून घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील चिखली गावाजवळ ट्रॅक्टर उलटून 2 भाविक ठार झाले तर 10 जण गंभीर जखमी झाले.
सर्व भाविक हे जामलाई देवस्थानाला जात असताना हा अपघात झालेला आहे. सर्वजण सावली तालुक्यातील पावनीचे रहिवासी आहेत. कोल्हापूरच्या म्हाळुंगे कारखान्याजवळ ऊस ट्रक चालकानं ट्रकच्या केबिनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. या प्रकरणी चंदगड पोलीस अधिक तपास करत आहेत. रत्नागिरीत काल कारमध्ये खुनाचा थरार घडल्यानंतर पोलिसांनी त्याचा 24 तासामध्ये छडा लावला. आनंद क्षेत्री यांना त्यांचा पुतण्या किरण पंचकट्टीनंच गाडीमध्ये असताना डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या केली. आनंद आणि त्यांचा पुतण्या किरण यांच्यात आर्थिक व्यवहारांमधून वाद झाला होता. त्यानंतर गाडीतच किरणनं काकाचा काटा काढला. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरामध्ये 600 किलो वजनाचे 4 मासे आढळले. हे मासे जे आहेत ते उचलण्यासाठी चक्क क्रेन मागवण्यात आली होती. 600 किलो वजनाचे मासे पाहण्यासाठी किनाऱ्यावर गर्दी देखील जमली होती. दरम्यान थंडीचा परिणाम माशांवर होत असून त्यामुळे मोठे मासेही किनाऱ्यालगत सहज सापडत आहेत. चिपळूणच्या खांदाटपाली गावातल्या गवळवाडी इथे विहिरीत अडकलेल्या मगरीची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटका केली. त्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलं.